ज्यांनी साक्षात ज्ञानोबरायांनी त्यांना सांगावं की इथून पुढे ज्ञानेश्वरीचा तू जो अर्थ सांगशील तो प्रमाण समजला जाईल एवढा त्यांचा अधिकार आहे. तो महात्मा मला माधुकरीचे घर दाखवायला येतो. किती मोठं त्याग असेल, आपण चिंतन करा. बरं, मी नवीन सुरुवातीला गेलो, त्याचं काय त्या विषयाचं गांभीर्य नाही, काही नाही. काय कळतं महाराज? काही कळत नाही. गुरुदेव महाराजांनी पितांबर सोहळं नेसलं, ताट घेतलं, कपडा हातामध्ये, ते ताट बांधलं. मलाही सांगितलं तू बांध, हे सोहळं नेसलं, उपरणं खांद्यावरती ते ताट घेतलं. गेलो आम्ही. तेव्हा नृसिंह स्वामी सरस्वतींच्या मठामध्ये मधुकरीचा आमचा नियम होता. गेलो मधुकरी मागायला. तिथे असं होतं की ताट ठेवायचं, दर्शन करून यायचं, दर्शन करून येईपर्यंत ताट भरून ठेवायचं. फक्त आपण उपरणं उघडून ठेवायचं. आम्ही उपरणं उघडून ठेवलं, दर्शनाला गेलो, परत आलो. ते ताट भरलेलं बघितलं मी, आनंद वाटला. तांब्या भरून दही, 2 भाज्या, कोशिंबीर, 3 पोळ्या. आनंद वाटला. काय म्हटलं, एवढं अशी मधुकरी असल्यावर आपण 12 काय 24 वर्ष राहू ना. फार सोपं आहे म्हटलं हे, तर याला काय लागतं, फार सोपं. आनंद वाटला. ते ताट बांधलं, निघालो. महाराज पुढे, मी महाराजांच्या मागे. तेव्हा महाराजांना थोडासा चालायला त्रास होता, पण धरून आलो इंद्रायणीच्या घाटावरती, त्या आश्रमाच्या खाली. महाराज पायऱ्या उतरून खाली गेले. मी आपल्या वरती उभा. मला असं वाटलं की महात्म्याचे काही नियम असतात. महात्म्याचे काही नियम असतात, काही पाय वगैरे धुवायचे असतील म्हणून महाराज खाली गेले असतील. आपण कशाला खाली जा, आपण आपलं इथं बरं उभं राहिलो. एवढं भरलेलं ताट ते घेऊन महाराज खाली गेले, पाय धुतले आणि एवढं सगळं भरलेलं ताट इंद्रायणीमध्ये 3दा बुडवलं. 1, 2, 3. मला सांगा, 3दा इंद्रायणीमध्ये स्पर्श नाही. स्पर्श वेगळा आणि बुडवणं वेगळं. हल्लीच्या काळात आपण नदीला जातो तर फक्त स्पर्श करतो, नेत्रोदक स्पर्श. हा स्पर्श नाही. बुडणं, बुडवलं, उपरण्याच्या वरच्या गाठीपर्यंत बुडवलं. म्हटलं मी पाहत होतो. म्हटलं असे नियम, आपण काय करा, डोकं लावा, आपलं उभं राहा शांत. महाराजांचं बुडवून झालं आणि महाराज तिथे उभे राहिले. मला म्हणले बा खाली आहे, खाली आहे. मी खाली गेलो. आज्ञा, गुरूंची आज्ञा. खाली गेलो. महाराज म्हणले बाळ, मी काय केलं ते तू पाहिलं का? म्हटलं हो. पाहिलं. म्हणे मग मी जसं केलं ना तसं तुला करायचं आहे. पायाखालची जमीन सरकली. म्हटलं एवढं सगळं जेवण चांगलं असताना हाताने कशाला नाचवायचं? ही नसती उठा ठेव कशाला? बुडवलं. 1, 2, 3 बुडवलं महाराज. ते बुडवून वरती आलो. महाराज जेवायला बसले. महाराजांच्या समोर मी बसलो. घास गेला नाही महाराज पहिला. 3दा पाण्यात बुडवल्यावरती काय राहणार मला सांगा ना. उतरला नाही घशाच्या खाली घास, कारण घरी गरम गरम तव्यावरची पोळी खायची सवय. कधी गार खाणं माहिती नव्हतं. आमच्या मातोश्री गरम गरम पोळी तव्यावरती करायच्या, माझ्या ताटामध्ये वाढायच्या आणि एकदम विरोधाभास. पण मी बघितलं, गुरुवर्य महाराज समोर चांदीचं ताट आहे, पदार्थ सगळे अतिशय 5 पक्वान्नाचे पदार्थ ताटात आहे, पण महाराज ते पदार्थ बाजूला सारून मधुकरीतलं अन्न आनंदाने सेवन करत होते.
मग ज्याच्या समोर चांदीच्या ताटामध्ये 5 पक्वान्न पदार्थ असताना तो जरी मधुकरी सेवन करतो तर आपल्याला करायला काय हरकत आहे? काय हरकत आहे? आणि म्हणून महाराज म्हटले, हे तुला गिळणार नाही, 8 दिवस जातील तुला ही सवय व्हायला. पण महाराजांचं एक वाक्य आजही मला आठवतं, या अन्नात जे सामर्थ्य आहे ना ते 5 पक्वान्नाच्या ताटात नाहीये. त्याची सर याला कधीच येऊ शकत नाही. आणि म्हणून जीवनामध्ये अशा गुरुकुलात जाऊन ज्यांनी अध्ययन केले, ज्यांनी मधुकरी मागितलीये, संप्रदायपूर्वक अध्ययन केलेले आहे ना, असा वक्ता पाहिजे. आणि असा वक्ता असेल ना तर आणि तरच लोकांचं अंतःकरण परिवर्तित होऊ शकतं. अन्य वक्त्यांमध्ये ते सामर्थ्य येणं शक्य नाही, शक्य नाही. म्हणून त्याचा वेदशास्त्राचा अभ्यास असला पाहिजे, दृष्टांत कुशल असला पाहिजे. तो वक्ता, हा वक्त्याचा अधिकार भागवत आपल्याला सांगतं. आणि वक्ता कसा नसावा? स्त्रैण नसावा, आसक्त नसावा. आणि एखादा वक्ता स्त्रैण असेल, आसक्त असेल, जरी त्याचा वेदशास्त्राचा अभ्यास असेल तरी शास्त्र सांगतं सर्वथैव त्याज्यः, त्याचा त्याग केला पाहिजे. हुशारे, विद्वाने, पंडिते, पण त्याच्याकडे जर आचरण नसेल तर असा वक्ता कितीही हुशार असला, सर्व शास्त्राचं ज्ञान जरी असेल तरी त्या वक्त्याचा त्याग करा. हे शास्त्राची ही आज्ञा आहे, लक्षात घ्या. हा भागवताने अधिकार सांगितला. वक्ता कसा असावा, श्रोता कसा असावा, हा अधिकार आहे. म्हणून अधिकाराचा विचार, अधिकार लीला म्हणजे भागवताचा पहिला स्कंद आहे. अत्यंत महत्वाचा विचार भागवताने आपल्याला सांगितला. पंचतंत्रामध्ये एक कथा येते. वसंत ऋतूचे दिवस असतात. वसंत ऋतूचे दिवस कोकिळा उडत असते. ती उडता उडता कोकिळा आणि कावळा दोघांची भेट होते. कोकिळा आणि कावळा दोघांची भेट होते. त्या कोकिळेच्या गळ्यामध्ये मोत्याचा कंठा असतो. कोकिळेच्या गळ्यामध्ये मोत्याचा कंठा. कावळा म्हणतो, काय हा कंठा कुठून आणलास? कावळा कोकिळेला विचारतो, हा कंठा कुठून आणलास? ती म्हणते, काय नाही रे, स्वर्गात गेले होते. स्वर्गात गेले होते, इंद्रदेवाच्या समोर गायन केलं आणि इंद्राला माझं गायन आवडलं, खूप आवडलं, आणि इंद्राने मला हा कंठा दिला. म्हणून म्हटले मी हे करते. तो कंठा आहे म्हटले, इंद्राने मला बक्षीस दिलं. कावळा म्हटलं, असं का? हो, हरकत नाही. निघून गेली कोकिळा. कावळ्याने विचार केला, आपणही स्वर्गात जाऊ आणि मोत्याचा कंठ घेऊन येऊ, बक्षीस घेऊन येऊ. म्हणून तो कावळा गेला स्वर्गात इंद्रदेवाला भेटायला. नमस्कार चमत्कार झाला. त्याला विचारलं, का म्हटले इंद्रदेवा? कोकिळा आली होती. हो म्हणे, आली होती. म्हणे तिचं गायन झालं. हो, सुंदर गायली, तृप्त झालो म्हणे आम्ही. तो म्हणे, हो का? बक्षीस दिलं? हो म्हणे, बक्षीस दिलं ना. कावळा म्हटलं, मी पण गातो. कावळा काय म्हटला? मी पण गातो. इंद्र म्हटलं, हरकत नाही, तुझा कार्यक्रम एक दिवस ठेवू, काय चिंता करतो, आज तुझं गायन. इंद्रदेव काय म्हणाले, तू गायन, तू आज तुझं गायन, काय चिंता करू नको. झालं, कावळ्याचं गायन चालू झालं. आता तो कावळाच, अनेक कावळे सध्या. ते कावळ्याचं गायन चालू झालं. काव 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 काव, कर्कश आवाज, कर्कश आवाज. गायन संपलं. इंद्राने काय ते हवं नको तो सत्कार केला. कावळ्याने विचारलं, काव इंद्रदेवा, कसं काय झालं? इंद्र म्हटलं, वा वा, काय बोलायचं, अरे तुझ्या गायनाविषयी मी काय प्रतिक्रिया देणार? आम्हालाही श्रोते असंच म्हणतात. प्रवचन कीर्तन झालं ना, विचारलं ना कसं काय, मला तुमच्याविषयी काय बोलावं, काय बोलावं तुमच्याविषयी? कसं इंद्र, तुझ्याविषयी काय बोलावं? अरे तुझं गायन अतिशय सुंदर, अतिशय सुंदर, काय बोलावं तुझ्या गायनाचं? फार, अरे फार आवडलं, मंत्रमुग्ध झालं.
कावळा म्हणाला, इंद्रदेवा, माझ्या एकट्याच्या गायने तुम्ही एवढे मंत्रमुग्ध झाले, हा आमचं भजनी मंडळ आहे. आमच्या एकाच्या गायनात तुम्ही एवढे तृप्त झालात, आमच्या भजनी मंडळाचं गायन ऐकलं तर तुम्हाला समाधी लागल्याशिवाय राहणार नाही. आणि कोण कोण तुमच्या भजनी मंडळात कोण आहे? कावळ्याला काही नाही, कोल्हा, उंट, गाढव, डुक्कर हे म्हटले आमच्या भजनी मंडळात आहे. इंद्राने हात जोडले. इंद्र म्हटला, पृथ्वी माते, काय तुझं विशेषत्व आहे का? एक कावळा वरती आला तर आमचा स्वर्गपार फाटून गेला, पण या 6 जणांना तू रात्रंदिवस सहन करते. किती तुझं औदार्य मोठं समजावं, किती तुझं औदार्य मोठं. कावळ्याचा अधिकार वेगळा, कोकिळेचा अधिकार वेगळा. याच्याकरता मी आपल्याला सांगितलं, जो अधिकार कोकिळेचा आहे तो कावळ्याला कधीच येणार नाही. कसा येईल मला सांगा ना. राजहंस वेगळा आणि बगळा वेगळा. दोघांचाही रंग पांढरा आहे. रंग पांढरा असून चालत नाही हो, पण निरक्षर विवेक हा फक्त राजहंसाच्याच ठिकाणी आहे. राजहंसाच्या समोर जर तुम्ही दूध आणि पाणी एकत्र आणून ठेवलं, आता तसं करायची गरज नाही. जसं गोळ्या देतो तसं ठेवलं तरी चालतं, कारण तो एकत्र आणूनच देत असतो. आपले कष्ट कमी करतो. त्याच्या समोर जर तुम्ही ठेवलं तर राजहंस त्याच्यातलं बरोबर दूध काढून घेतो, पाणी तसंच ठेवतो. मग राजहंसही पांढरा आहे, बगळाही पांढरा आहे, पण दोघं सारखे आहेत का? नाही ना. राजहंसाकडे जो निरक्षर विवेक आहे तो बगळ्याकडे नाहीये. असे बगळे जागोजागी पाहायला सापडतात ना आज आपल्याला. मी असं बोललो, तुम्ही हसता काय, मला काही कळत नाही. तो विवेक, तो अधिकार सगळ्यांकडे सारखा नसतो. म्हणून तो अधिकार हा श्रोत्याचा अधिकार, हा वक्त्याचा अधिकार, हा अधिकार विचार भागवतानं म्हणून सांगितला. आणि परीक्षित राजा 7 दिवसात मुक्त झाला. त्यानं कसं श्रवण केलं? कारण श्रवणाचा काहीतरी अधिकार असतो. श्रवणाचा अधिकार आहे. आपण सगळे श्रवण करतो, पण आपण 7 दिवसात मुक्त झालो नाही ना. तुकाराम महाराज म्हणतात, तो देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन. तुकाराम म्हणतात, तुझं चरण मी पाहिलं आणि माझं मन निवांत राहिलं. नुसतं पाहिलं, आपण डोकं आपटून आपटून डोकं झिजायची वेळ आली कपाळ, आपलं मन शांत झालं नाही ना. श्रवण कसं श्रवण करावं? कानाने ऐकणं याला श्रवण म्हणत नाही. म्हणून ज्या वेळेस गोकर्णांनी धुंदुकारीला भागवत कथा सांगितली, त्यावेळेस गोकर्णांनी प्रश्न विचारला आहे की अहो, भागवत कथा ऐकायला बरेच जण होते, पण धुंदुकारीलाच घ्यायला विमान का आलं? बाकीच्यांनी श्रवण केली ना कथा, मग त्यालाच घ्यायला विमान का आलं? बाकीच्यांना काय आलं नाही? तिथे उत्तर असं दिलंय की बाकीच्यांना न येण्याचं कारण असं होतं की धुंदुकारीने कथा श्रवण केली आणि त्या कथेचं मनन केलं, बाकीच्यांनी फक्त श्रवण केलं. म्हणून धुंदुकारीलाच घ्यायला विमान आलं, इतरांना आलं नाही. म्हणून श्रवण करावं आणि श्रवण जे केलं त्याचं मनन करावं, ही सुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणून शास्त्राने पहिल्यांदा कोणती भक्ती सांगितली? तर पहिल्यांदा भक्ती सांगितली श्रवण. श्रवण भक्ती ही फार महत्वाची आहे. शास्त्र आपल्याला उपनिषद काय सांगतं? ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. पहिल्यांदा काय करा? तुम्ही कानाने ऐका. श्रवण भक्ती अत्यंत श्रेष्ठ म्हणून सांगितली गेली. श्रवणं कीर्तनं विष्णू स्मरणं पाद सेवनं. पहिली भक्ती नवविधा भक्तीमध्ये सांगितली ती श्रवण भक्ती. मग आतापर्यंत आपण एवढं श्रवण केलं, आपण का मुक्त झालो नाही? अनेक कथा ऐकल्या, अनेक कीर्तन ऐकली, अनेक प्रवचन ऐकली, तरी आम्हाला मुक्ती मिळाली नाही. का मिळाली नाही? कारण श्रवणाकरता जो अधिकार लागतो तो अधिकार आमच्याकडे नाहीये.
बरं, गंमत अशी आहे महाराज, श्रवणाचे कान नेहमी उघडे, दारवंठा सदा उघडा, ज्ञानोबराय परिभाषा वापरतात. डोळ्यांनी जर एखादी गोष्ट पाहायची नसेल तर डोळे झाकता येतात, सोय ना. एखादी गोष्ट खायची नसेल तोंड बंद करता येतं, पण कानाला काही उपाय नाही. कानाला बंद करायची सोय नाही. सदा उघडे कान, सदा, रात्री दिवसा सदा. मग जर एवढं स्वातंत्र्य असताना आपण का मुक्त झालो नाही? त्याचं कारण एकच आहे, अवधान देऊन आपण ऐकत नाही. ज्ञानोबराय सांगतात ना, श्रवण करावं पण कसं करावं? अवधान एकले दिजे, तरी सर्व सुखाची पात्र होईजे. सर्व सुखाची पात्र होईजे, पण कधी? अवधान एकले दिजे. अवधान, अवधीयते निष्ठीयते इति अवधानम. एकाग्र मन करून माणसानं श्रवणाला बसलं पाहिजे. पुराणामध्ये श्रवण कसं करावं याचा फार सुंदर वर्णन आलंय. शास्त्र आपल्याला सांगतं श्रवण कसं करावं. विश्वासु गुरु वाक्येषु स्वस्मिन दीनत्व भावना मनोदोषजेश्चैव कथायाम निश्चला मतिः एवमादिकृतं चेत्स्या तदा वै श्रवणे फले. श्रवणाचं फल केव्हा प्राप्त होतं? सगळ्यात पहिल्यांदा विश्वासु गुरु वाक्येषु. विश्वास पाहिजे तुमचा गुरुच्या वचनांवरती, भागवताच्या वचनांवरती, भागवतांच्या शब्दांवरती, गाथेच्या शब्दांवरती, दासबोधाच्या शब्दांवरती, तुकाराम महाराजांच्या शब्दांवरती तुमचा विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, अढळ श्रद्धा पाहिजे. आणि ही श्रद्धा अंतःकरणात बाळगून मग श्रवणाला बसलं पाहिजे, तर श्रवणाच्या फलाची प्राप्ती आहे. विश्वासू गुरु वाक्येषु. आपण नुसतंच म्हणतो भगवंतावर माझा विश्वास आहे, पण आपला विश्वास नाही महाराज. अहो, द्रौपदीचं वस्त्रहरण जेव्हा झालं तेव्हा द्रौपदीनी, आता एक सामान्य घटना आहे, कोणतीही स्त्री आपली लज्जा राखण्याकरता ती वस्त्र धरून ठेवणं ही अत्यंत सामान्य घटना आहे. पण जेव्हा द्रौपदीनी ते वस्त्र पूर्ण सोडलं आणि भगवंताकडे हात जोडले तेव्हा भगवंत धावून आले. द्रौपदी म्हणते, भगवंता का रे इतका अंत पाहिलास? भगवान म्हणाले, तुला माझ्यावरती विश्वास नव्हता. तू ज्या क्षणाला तुझे साडीचा पदर सोडला त्याच्या दुसऱ्या क्षणाला मी हजर होतो. जोपर्यंत तुझ्या हातात पदर होता तोपर्यंत तुला तुझ्या स्वतःवरती खात्री होती भगवान मला याच्यातून बाहेर काढेल असा तुझा विश्वास नव्हता, म्हणून तो पदर तू धरून ठेवला होता. विश्वास पाहिजे. विश्वासू गुरु वाक्येषु, असं बसून श्रवण केलं पाहिजे. अजून काय? स्वस्मिन दीनत्व भावना. श्रवणाला बसताना मी अत्यंत दीन आहे, दुबळा आहे, मला काही समजत नाही, या भावनेनं श्रवणाला बसलं पाहिजे. मी अज्ञानी आहे, मला काही ज्ञान नाही, ही भावना अंतःकरणात श्रवणाला बसताना असली पाहिजे. आपण श्रवणाला येतो, पण येत असताना काही जण आज बुवा काय सांगतो, कुठं बुवाला पकडायचं याच्याकरताच येत असतात. कुठं बुवा चुकतो, कोणतं वाक्य पकडायचं, स्वतःला दीन समजलं पाहिजे. मी असामान्य आहे, जशी दीनत्व भावना अर्जुनाच्या मनात निर्माण झाली होती. अर्जुनाच्या अंतःकरणात ज्यावेळेस मोह निर्माण झाला तेव्हा अर्जुन देवाला हात जोडून जोडून म्हणतोय, भगवंता, हा जो मला मोह निर्माण झाला आहे ना, हा मोह निवृत्त व्हायचा असेल तर तू जोपर्यंत उपदेश करणार नाही ना तोपर्यंत माझ्या चित्तात निर्माण झालेला मोह हा जाणं शक्य नाही. हे सकळ कुळ देखोनी जो मोह उपजला असे म्हणी, तो तुझ्या वाक्या वाचूनी न जाय आणिके. या भावनेनं श्रवणाला बसलं पाहिजे, तर श्रवणाचं फल आहे, लक्षात घ्या. तर श्रवणाचं फल.
विश्वासु गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव. मनातल्या दोषांवरती विजय मिळवून श्रवणाला बसलं पाहिजे. याच्यात गंमत अशी आहे, श्रवण केल्याशिवाय मनातले दोष जाणं शक्य नाही. मग मनोदोष जयश्चैव हे कसं काय? त्याचं उत्तर एकच आहे, श्रवणच केलं पाहिजे. दोष आपोआप जातील, फक्त अवधान देऊन श्रवण केलं पाहिजे. आणि कथायाम निश्चला मती. श्रवण करत असताना आपली बुद्धी, आपलं मन आपण एकदम निश्चल पाहिजे, आपण स्थिर पाहिजे. आणि जी कथा आपण श्रवण करतो आहोत त्या कथेचं मनन केलं पाहिजे. मनन 2 तास आपण फक्त श्रवण करतो, पण मनन कोणी करत नाही महाराज. श्रवण भक्ती झाल्यानंतर तिचं मनन केलं पाहिजे, हा शास्त्राचा नियम आहे. मला सांगा, गेल्या 4 दिवसापासून आपण श्रवण करत आहात. इथून गेल्यानंतर घरी जाऊन याचं कोण मनन करतं? हात वर करा बरं. नाही करत ना. आम्ही करतो कारण आम्हाला परत बोलायचं असतं. मनन घडलं पाहिजे ना. अहो हा टप्पा आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि मग तत्व पदार्थ शोधन, हा टप्पा आहे. म्हणून असं श्रवण केलं पाहिजे. आम्ही श्रवण करतो, पण आपलं श्रवण फार वेगळं. एका मूर्तिकाराने, जुने कीर्तनकार कथा सांगतात, आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकली असेल. 3 मूर्त्या बनवल्या, अतिशय सुंदर. जणू काय त्या मूर्तीतून भगवान प्रगट होत आहेत की काय, एवढे त्या मूर्तीमध्ये भाव. 3ही मूर्त्या समान, अतिशय सारख्या. डोळा, सगळ्या मूर्त्या अतिशय सारख्या, जणू काही प्रतिकृतीच, एवढ्या समान. राजाला विचारलं, याच्यात या 3 मूर्तींमध्ये वेगळ्या मूर्त्या कोणत्या, तुम्ही जरा ओळखून दाखवा. राजाला जमलं नाही. राजाला जमतच नसतं. राजापेक्षा राजाचा प्रधानच हुशार असतो. राजाला जमलं नाही. राजा म्हटलं, कसं शक्य आहे? 3ही मूर्त्या सारख्या आहे, याच्यात वेगळे पण काय? काही नाही, माझ्या दृष्टीने या 3ही मूर्त्या सारख्या आहेत, त्याच्यात काही बदल नाही. याला विचार, त्याला विचार. सगळे म्हटले, काय याच्यात आम्हाला काही समजत नाही. एक पंडित विद्वान आहे, तो म्हटला हुशार. त्यांनी पाहिलं, त्याच्या लक्षात आलं गंमत आहे. तो म्हटला, एक काडी आणा. तो पंडित काय म्हटला, एक काडी आणून द्या. एक काडी आणून दिली. त्या पंडितांनी पहिल्या मूर्तीच्या कानातून काडी घातली, ती दुसऱ्या कानातून बाहेर गेली. या कानातून घातली, त्या कानातून बाहेर गेली. दुसरी काडी आणली, तोंडातून टाकली. ऐकतो कुठून आपण? मग दुसरी काडी आणली, ती कानातून टाकली, ती पोटातून बाहेर आली. तिसरी काडी टाकली, ती बाहेरच आली नाही, ती आतच गेली. त्यानं सांगितलं, या कानातून काडी टाकल्यावर या कानातून ती बाहेर आली, ही उत्तम मूर्ती. बरोबर का? या कानातून काडी टाकली, त्या कानातून बाहेर आली, ही कनिष्ठ मूर्ती. दुसऱ्या मूर्तीच्या कानातून काडी टाकली, ती पोटातून बाहेर आली, ती मध्यम मूर्ती. आणि ज्या मूर्तीच्या कानात काडी टाकल्याबरोबर ती बाहेरच आली नाही, ती उत्तम मूर्ती. मला पुढं काय बोलायचं हे कदाचित आपल्याला समजलं असावं. जो इकडनं ऐकतो आणि तिकडनं सोडून देतो, तो कनिष्ठ श्रोता. जो इकडनं ऐकतो आणि तोंडातून बडबड करून बाहेर घालून टाकतो,
तो मध्यम श्रोता, आणि जो ऐकतो तो तद्रूप होतो तो उत्तम श्रोता. आपण कोणते श्रोते आहात त्याच्याकरता आपण काडी घेऊन कृपा करून प्रयोग करत बसू नका. आपण आपला विचार करावा, याच्यात आपण कोणत्या मूर्तीत बसतो. जुने कीर्तनकार सांगायचे, एकनाथ महाराज सांगायचे, ते म्हणायचे काही श्रोते शेणासारखे असतात, काही श्रोते शेणासारखे असतात, काही श्रोते गौरी सारखे असतात. गौरी शेणाचीच, पण काही श्रोते गौरी सारखे असतात, आणि काही श्रोते कापरासारखे असतात. शेण असतं शेण, शेण कितीही पेटवायचा प्रयत्न केला तर ते पेटतच नाही महाराज. किती काड्या तुम्ही नासा ते पेटतच नाही. ओला असतं ते, पेटतच नाही. गोरी असते गोरी, गोरी तिला काडी लावली ती पेटते पण लगेच विझते आणि फार धूर करते. मग फुंकर मारावी लागते तिला. मग फुंकर मारून 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 मग ती कुठेतरी असं वाटतं तोपर्यंत पुन्हा विझून जाते. आणि कापराजवळ अग्नी न्यायचा उशीर, लगेच पेटतो. तसे काही श्रोते शेणासारखे असतात. त्यांना कितीही सांगा, सांगणारे मरतात, पण ते आहे तसेच, काही बदल नाही, काही बदल नाही. काही गौरी सारखे असतात, धूर फार करतात. कथेला बसल्यानंतर मान हलवतील, हातवारे करतील, जणू काही सगळं यांनाच समजतंय. फार धूर करतात. हाव भाव ते काय विचारू नका तुम्ही. हात पाय सगळं हलवतील. ते बघा ना तुम्ही, ते बादशाह बिरबलाची कथा सांगतात. आता किती सांगू मी आपल्याला, आपल्याकडे वेळ कमी आहे, सोडून द्या. फार धूर करतात. चातुर्मासाला जाताना 800 पानाची वही घेऊन जातात. चातुर्मासाला 800 पानाची वही. आणि चातुर्मास संपल्यानंतर त्याला विचारलं की बाबा रे दाखव तुझी वही, काय टिपणं काढली. वही कोरी, वही कोरी. धूर फार करतात पण काय उपयोग नाही. पण काही श्रोते कापरासारखे असतात. तत् म्हटलं की हम ब्रह्मास्मी, बस, बाकी काही विषय नाही. आणि जे श्रोते कापरासारखे असतात, जे श्रोते कापरासारखे असतात, अशा श्रोत्यांनी अधिकारपूर्वक श्रवण जर केलं, जे शास्त्र संमत आहे असं जर श्रवण केलं ना, तर मात्र ते 7 दिवसात मुक्त होतात. म्हणून हा अधिकाराचा विचार भागवताने आपल्याला सांगितला. बराच विचार अजून याच्यामध्ये आहे. 2रा स्कंद काय सांगतो, 3रा स्कंद काय सांगतो, फार विचार आहे. सगळंच आपल्याला वेळेत बसवता येणार नाही. म्हणून आपण नाव देतानाच सूत्र आज भागवत कथा नाव दिलंच नाहीये. कारण कथेला बंधन असतं. काय बंधन असतं? 3ऱ्या दिवशी जन्म झालाच पाहिजे, 4थ्या दिवशी हे झालंच पाहिजे, आजामेळ आलाच पाहिजे. आणि गंमत अशी आहे महाराज, जोपर्यंत कथेमध्ये गजेंद्र मोक्ष, आजामेळा हे जे कथा जोपर्यंत ऐकत नाही ना, तोपर्यंत लोक म्हणतात भागवत झालंच नाही. बघा ना तुम्ही, मला कालच प्रदीप भाऊ म्हटले, मला एकाचा फोन आला म्हणे, त्यांनी सांगितलं की हे सांगायला पाहिजे होतं, ते त्यांनी सांगितलं नाही अजून. त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलं, पण मुळात मीच आधी त्याच्यातून माझी सोडवणूक करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे मला ते बंधन नाही. म्हणून सगळा विचार बाजूला ठेवून म्हणजे आजामेळ्याचं व्याख्यान येतं की आजामेळा म्हणजे काय, गजेंद्र मोक्ष म्हणजे काय,
या कथा सगळ्यांना ऐकून पाठ झालेल्या आहेत. गंमत अशी आहे की या कथेच्या मागचं तत्व नेमकं काय आहे हे माणसाने समजून घेतलं पाहिजे. म्हणून या भक्ती सूत्राचा विचार करत असताना आपल्या जीवनामध्ये ध्रुवाने केलेली भक्ती आणि आपल्या जीवनामध्ये प्रल्हादाने केलेली भक्ती ही फार महत्वाची आहे. ही तुमच्या आमच्या जीवनाला दिशा देणारी आहे. ध्रुवाने कशी भक्ती केली आणि प्रल्हादाने कशी भक्ती केली हा फार मोठा विचार आहे. या कथा मागचा भाव हा फार मोठा आहे. प्रल्हादाच्या चरित्रामध्ये हिरण्यकश्यपूने देवाची भक्ती केली आणि प्रल्हादाने देवाची भक्ती केली, पण दोघांनाही फलाची प्राप्ती. आणि प्रल्हादाने जी भक्ती केली त्याची भक्ती ही देव प्राप्ती करताच होती, म्हणून त्याला फलाची प्राप्ती झाली. हिरण्यकश्यपूला मात्र काही प्राप्त झालं नाही. म्हणून चौथ्या स्कंदामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष याचा विचार करत असताना अर्थ प्रकरणामध्ये ध्रुवाख्यान भागवताने आपल्याला सांगितलं. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थाचा विचार भागवताने चौथ्या स्कंधामध्ये आपल्याला सांगितला. त्याच्या पहिल्यांदा दत्तात्रेयांच्या जन्माचा आख्यान भागवत आपल्याला सांगतं. धर्म म्हणजे काय, अर्थ म्हणजे काय, काम म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय हा विचार भागवताने फार सुंदर सांगितला आहे. आणि 4ही पुरुषार्थ आहेत, पण हे पुरुषार्थ केव्हा ठरतात हा महत्वाचा विषय आहे. जीवनामध्ये धर्मानुकूल अर्थ पाहिजे तर तो पुरुषार्थ ठरेल. जीवनामध्ये धर्मानुकूल कामाचं सेवन पाहिजे तर तो पुरुषार्थ ठरेल. आणि असा पुरुषार्थ असेल तर मोक्षरूपी साध्य हे तुमच्या पदरात पडतंच पडतं. हे भागवताला आपल्याला याच्यातून सांगायचं आहे. कामाला पुरुषार्थ म्हणायचं काय कारण? कामाचं सेवन ही जीवाची भूक आहे, पण तरी त्याला पुरुषार्थ म्हटलं गेलं. कारण का? भागवत आपल्याला सांगतं कामाचं सेवन करतानाही धर्मानुकूल जर कामाचं सेवन केलं ना तर तो पुरुषार्थ ठरतो. हे भागवताला आपल्याला सांगायचं आहे. जीवनामध्ये संपत्ती यावी पण ती धर्माला धरून आली पाहिजे, तर ती पुरुषार्थ ठरते. पैसा यावा, पैसा कोणाला नकोय महाराज, प्रत्येकाला पैसा हवाय ना. पैशाशिवाय काय नाही. पैसा म्हणजे सर्वस्व नाही जरी गोष्ट खरी असली तरी जीवनामध्ये अर्थप्राप्ती ही पाहिजे ना, त्याशिवाय काहीच नाही. तुकाराम महाराजांनी म्हणावं आम्ही सदैव सुडके, हे तुम्ही आम्ही नाही म्हणू. अर्थ ही जीवनाची गरज आहे, संपत्ती जीवनाची गरज आहे, पण ती संपत्ती कोणत्या मार्गाने आली पाहिजे याला फार महत्व आहे. आलेली संपत्ती ही अनितीच्या मार्गाने आली असेल तर ती टिकणं शक्य नाही महाराज. मग तो पुरुषार्थ होणं शक्य नाही. सरका जागेवर हलू नका. सरकायला सांगितल्यानंतर काय होतं, माणसं नुसतं असं करतात, पण जागा तशीच राहते. ही मोठी गंमत आहे बरं का. त्या सांगणाऱ्याला वाटतं माणसं हलताय पण जागा कशी रिकामी होईल. रिकामी कशी होईल, माणसं नुसतीच हालतात. हलणं वेगळं, सरकणं वेगळं. म्हणून अर्थ यावा, संपत्ती यावी, पण ती धर्माने यावी, नीतीने यावी. आणि धर्माने ज्यावेळेस आपल्याकडे संपत्ती येते ना ती संपत्ती टिकते.
आणि ती संपत्ती घराला भरकटू देत नाही महाराज. अनितीने आलेली संपत्ती माणसाला क्षणभर सुख देईल, पण ते क्षणभर मिळालेलं सुख कधी आपल्या हातातून निष्ठून जाईल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही. आणि माणसाचा असा गोड गैरसमज आहे का अनितीमधून पैसा कमवायचा आणि तो धर्माला घालवायचा म्हणजे पुण्य प्राप्त होतं. असं होत नाही, असं होत नाही. असं होणं कदापि शक्य नाही. कारण पापाची गणना आणि पुण्याची गणना ही स्वतंत्र आहे. हे देवाला मान्य होत नाही. म्हणून अर्थ प्रकरणामध्ये सुरुवातीला भागवताने तो विचार सांगत असताना ध्रुवाचं आख्यान आपल्याला सांगितलं. ध्रुवाचं आख्यान का सांगितलं? ध्रुव हा जिचा मुलगा आहे ती आहे सुनीती. भागवत आपल्याला सांगतं ज्याच्याकडं ध्रुव जो कथा मी सांगणार आहे, पण जो वनात गेला आणि साधना केली, ही कशा करता केली? राज्यावर मला माझ्या वडिलांच्या मांडीवर बसता यावं म्हणजे काहीतरी अर्थार्थी. ध्रुव हा अर्थार्थी भक्त आहे. भक्ताचे जे प्रकार आपण त्या दिवशी बघून आलो, आर्त भक्त, जिज्ञासू भक्त, अर्थार्थी भक्त, ज्ञानी भक्त, हे जे प्रकार आपण पाहून आलो त्याच्यामध्ये ध्रुव हा अर्थार्थी भक्त आहे. मग हा भक्त होण्याकरता जो सुनीतीच्या पोटी जन्माला येतो ना, त्यालाच त्या फलाची प्राप्ती होत असते. ही सुनीती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्याकडे प्राप्त होणारा संपत्ती ही कोणत्या मार्गाने येते? ही संपत्ती धर्माने येते आहे का? ही संपत्ती नीतीने येते आहे का? याचा विचार फार महत्वाचा आहे. तो विचार सांगत असताना भागवताने सुरुवातीला ते ध्रुवाचं आख्यान काय आमचं उलट आहे. कथा सांगायची म्हटली की आम्हाला खाली पाहावं लागतं आणि शब्दावर बोला म्हटलं की आम्हाला किती बोलायला सांगा काही कमी पडत नाही. पण ते कथा सांगायची म्हटली की ते आम्हाला खाली पाहावं लागतं. सुनीती आणि सुरुची या नावामध्ये फार मोठी गंमत आहे. सुरुवातीला उत्तानपाद, हा उत्तानपाद म्हणजे उत्तानपादाची कथा नसून ही जीवमात्राचीच कथा आहे. भागवताने आपल्याला सांगितलं प्रत्येक जीवमात्र म्हणजे उत्तानपाद आहे. काही जीव असे आहेत की त्यांना सुरुची आवडते आणि काही जीव असे आहेत की त्यांना सुनीती आवडते. जगताचा आपण विचार करा. या जगतामध्ये काही लोक असे आहेत की त्यांना फक्त सुरुची हीच आवडते आणि काही लोक असे आहेत की त्यांना फक्त धर्म आणि नीती या दोनच गोष्टी आवडतात. अधर्माची घटना काही त्यांच्या समोर घडली की त्यांची आग मस्तकात जाते. पण काही लोक मात्र सुरुचीच्या मागे लागलेले आहेत. म्हणून भागवताने कल्पना करत असताना भागवत सांगते या उत्तानपादाच्या दोन बायका, एक सुरुची आणि एक सुनीती. आता गंमत अशी आहे की उत्तानपादाचं प्रेम सुनीतीवर नव्हतं, त्याचं प्रेम होतं सुरुचीवर. आपण माना हलवूच नका, आपलंही तसंच आहे. आपलंही प्रेम सुनीतीवर नाही आहे, आपलं प्रेम आहे सुरुचीवर. आपलं प्रेम जर सुनीतीवरती असतं ना तर आपला टप्पा फार पुढे कुठेतरी असता. त्याला सुरुची फार आवडायची.
सुरुचीच्या मुलाचे नाव होते उत्तम आणि सुनीतीच्या मुलाचं नाव होतं ध्रुव. भागवत आपल्याला सांगतं की प्रत्येक मनुष्य मात्राचा जर विचार केला ना तर मनुष्य मात्राला जे प्रिय वाटतात ते विषय हेच प्रिय वाटतात. त्या दिवशी आपण थोडासा याचा विचार केला. विषयामध्ये माणूस गुंतून पडतो आणि मनही त्या विषयाकडे पटकन धाव घेतं. अतिशय. आणि मनाला असं वाटतं की हा विषय उपभोगला म्हणजे माझ्या मनाची शांती होईल, हा विषय उपभोगला म्हणजे माझ्या मनाची शांती होईल. पण असं कधीच होत नाही. मुळात अशांत असणारे विषय आपल्या मनाला शांत करू शकत नाही, हे शास्त्र आहे. तुम्हा आम्हाला शांत कोण करू शकतो? जो स्वतः शांत आहे तो शांत करण्याचं सामर्थ्य त्याला येतं ना महाराज. एखाद्याकडे जर 2च रुपये असतील तर समोरच्याला 10 रुपये देऊ शकत नाही, कारण मुळात त्याच्याकडेच 2 रुपये आहे. तो समोरच्याला 10 रुपये काय देणार? म्हणून सुरुची, तुमचं आमचं मन हे सुरुचीच्या मागे लागलेलं आहे. विषयाच्या मागे लागल्यामुळे मूळ परमात्मा स्वरूपाचा आपल्याला विसर पडलाय. तुकाराम महाराज म्हणतात, विषय ओढी भुजले जीव, आता याची कोण करील कीव. याची कीव कोण करणार? जीव भुलला, भुरळ पडली जीवाला. कबीरजी जीवनातली घटना सांगतात. काशी क्षेत्रामध्ये कबीरजी राहत होते. कबीरजींच्या शेजारी एक जोडपं राहायचं, नवीन लग्न झालेलं. त्या नवऱ्याने आपल्या पत्नीला हवे तेवढे सगळे दागिने करून दिले होते. काय असतील, चपला हार, अमके हार, तमके हार, काय बांगड्या बिंगड्या, काय असं नसन सगळं करून झालं होतं. एक नथ तेवढी राहिली होती. एक नथ तेवढी राहिली होती. तिच्याहून तिची रोज कुरकुर कुरकुर, काय तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही. नथीला काय लागतं? नथ तुम्ही करतच नाही. तो म्हटला, दिवाळी आली की करू, दसरा आले की करू, अमुक आला की पोळ्याच्या वेळेस करू. हा सण आला की करू, तो सण आला की करू. ती म्हटली, काय तुमचं रोजच झालं, तुमचं माझ्यावरती प्रेमच नाही. आणि एक दिवस त्या नथीवरून दोघांचं भांडण, हे जे पेटलं महाराज, फार पेटलं. तुझं असं, तुझं तसं. तो म्हटला, तुला काही समजत नाही, जे केलं ते माणसाला, तुला काही किंमतच नाही माझी, एवढे दागिने तुला केले तरी तुझं समाधान नाही, अमुक नाही तमुक नाही. हे भांडण झालं महाराज. आता बाई चिडल्यावर कोणी आवरावं महाराज? फार अवघड महाराज. जरी पंतप्रधान झाला पण तो जर बाईच्या ताब्यात गेला, काय होतं हे आपण गेले अनेक वर्षांपूर्वी बघितलंय. बुद्धिमत्ता चालत नाही महाराज. तुमचं प्रेमच नाही, त्यालाही राग आला, हिला एवढं करावं तरी हिचं समाधान नाही, हिची भुनभुन चालू. जा म्हटले तिकडे, उचल पण आपला निघाला, ऑफिसला निघून गेला. ऑफिसवर गेला, बॅग आपटली, बसला. साहेबांनी बोलवलं आणि म्हटले, हा तुझा दिवाळीचा बोनस. चेक समोर पडला. त्याला आनंद वाटला. एवढ्या दिवसाची कटकट आज एकदाची मिटून टाकू. पुन्हा डोक्याला काही ताप नाही. एकदा नथ दिली म्हणजे काही अडचण नाही. झालं. ऑफिस सुटलं. पठ्ठ्याने चेक घेतला, सरळ सराफा बाजारामध्ये गेला. चांगली नथ घेतली. घरी गेला. घरी गेल्यानंतर पाहतो घरामध्ये अंधार बुडूक, काही नाही. त्याला वाटलं काय झालं, काही नाही. त्यानं दिवे लावले, सगळं केलं. बायको बेडरूम मध्ये आपली रुसून बसलेली, खाली मान घालून बसलेली. त्यानं आवाज दिला की हू नाही, चू नाही, काही नाही. हे अवघड असतं महाराज सगळं. त्यानं काय केलं? त्यांनी काही केलं नाही. लाईट लावला आणि ती खाली मान घालून बसल्यामुळे त्यांनी हाताच्या खालून फक्त ती नथीची डब्बी उघडली आणि खालून ती नथ तिला दाखवली. तिला एवढा आनंद झाला. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. खरं कथा.
मग काय तिचं कौतुक, अहो तुम्ही काय तुमचं माझ्यावरती प्रेम, तुम्हाला काय करू, हे करू, भाकरी करू का, श्रीखंड करू का, अमुक करू का. तर तो म्हटला काही नाही, तुझी नथ तुला माहिती, तुला लकला, तू काय करू नको, मला तू शांत होईल. आता नथ मिळाली. गंमत अशी आहे महाराज, हे शास्त्र असं आहे की मुळात माता वर्गाला अलंकार फार आवडतात. स्त्री जातीचा एक स्वभाव असतो की आपल्याला मिळालेली वस्तू ती जोपर्यंत दुसऱ्याला दाखवत नाही तोपर्यंत तिला समाधान मिळत नाही. स्वभाव आहे. तिला नथ मिळाली, पण आता ही नथ मिळाली पण ती शांत तिला बसवेना, कारण नथ दाखवायची कोणाला. कारण वेळ संध्याकाळची, त्यावेळेस काही संक्रांतही नव्हती, हळदी कुंकाच्या निमित्तानं दाखवता येईल, संक्रांतही नाही, कधी दाखवायची कशी कोण. बरं, जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत समाधान शांत बसवत नाही. काय करावं काय करावं म्हणून त्यांनी विचार केला की संध्याकाळच्या वेळेमध्ये बायका जमण्याचं एकच ठिकाण ते म्हणजे गावातला पाणवठा. तिथं बायका पाणी भरण्याच्या निमित्तानं गोळा होतात. म्हणून तिने काय केलं, घरात पाण्याची भरलेली भांडी ओतून दिली आणि ती भांडी पाणी भरण्याकरता म्हणून त्या पाणवठ्यावरती गेली. आणि गेली असताना तिला दाखवायची होती नथ. तिला काय पाणी हे निमित्त होतं, पण नथ दाखवायची होती. गुरुवार महाराज फार रंगवून सांगायचे. गुरुवार महाराज म्हणायचे, नुसती नथ तिला दाखवली दुसऱ्या बाईला म्हणजे तिला समाधान मिळतं अशातला भाग नाही. ती नथ तिच्या मैत्रिणीने पाहिल्यानंतर ती मैत्रीण ती नथ माळा मिळावी म्हणून तिच्या नवऱ्याशी जोपर्यंत भांडण करत नाही तोपर्यंत हिला बरं वाटत नाही. मग ते नथ दाखवता दाखवता ती सांगू लागली, आमच्या ह्यांचं काय सांगावं, माझ्या तोंडातून शब्द पडायचा उशीर का समोर वस्तू हजर. ती काय म्हणत होती, आमच्या यांचं माझ्यावर अतूट प्रेम, अतूट फार प्रेम, फक्त तोंडातून मी शब्द काढायचा उशीर. अगं मी आता त्यांना बोलले नथ पाहिजे, आज नथ मला मिळाली, आमच्या यांचं फार प्रेम, काय तुला सांगावं. आणि हे सांगत असताना संत कबीर शेजारून जात होते. कबीरांनी हे ऐकलं. बरं, कबीरांच्या शेजारचे ते राहत होते. कबीरजींनी ते ऐकलं आणि कबीरजी हसले. कबीरजी. आता सामान्य घटना आहे ना, रस्त्याने जर आपण जात असू आणि आपल्याकडे आपण जात असताना एखादा माणूस जर आपल्याकडे पाहून हसला तर आपल्याला वाटतं का हसला बाबा हा, उत्सुकता होते ना, माणूस जातो तिथपर्यंत, का हसला तू माझ्याकडे बघून. ती म्हटली, का कबीरजी काय झालं हसायला तुम्हाला, का बरं हसले. कबीर म्हटलं, काय नाही, हसणं स्वभाव आहे, मला हसू आलं मी हसलो. का हसले म्हटले. कबीर म्हणले, सांगतो. कबीरजी फार गोड बोलतात. कबीरजी म्हणतात, नथनी दीजी सियारने सुमिरन बार ही बार. कबीरजी म्हणतात, नथनी दीजी सियारने सुमिरन बार ही बार, लेकिन नाक दिया जिस यार ने उसको भूल गई नार. ज्यानं नथ घेतली त्याचं तू मगापासून वर्णन करते आहे, पण ही नथ घालण्याकरता ज्या देवानं तुला नाक दिलं त्याला मात्र तू विसरलीस. मला सांगा, जर ते नाक दिलं नसतं काय करावी ती 32 लक्षणे. नाक नाही तेने वाया गेली, काय उपयोग. हे जसं तिचं आहे ना तसंच आपलं आहे, फक्त आपले विषय वेगळे.